नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया. माझा आजचा प्रियोपदेशनाचा विषय आहे छडी लागे छमछम विद्या येई घमघम. आजच्या काळात हे बघायलाच मिळत नाही. पूर्वीच्या काळात हे बघायला मिळायचं. आम्ही शिकायचो तेव्हा किंवा आमचे आईवडील शिकायचे त्यावेळी हा प्रयोग प्रत्येकावर केलाच जायचा. शिक्षक चिमटा काढायचे, मारायचे किंवा एका छडीच्या धाकावर मुलांना शिकवायचे. पण त्या मुलांना ते असं शिकवायचे की ती मुलं भविष्यात जाऊन शिक्षितच नागरिक म्हणून नाही तर सुशिक्षित नागरिक म्हणून घडायची. म्हणजे त्यांना असं वळण दिलं जायचं. फक्त शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षणच ते नव्हतं, तर त्यांना कसं वागायचं, कसे संस्कार असावेत, माणसाने माणूस म्हणून कसं घडलं जायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जायच्या. आणि पालकसुद्धा कसे करायचे, सर तुम्ही शिकवा. त्यामुळे त्याचं एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण, पुस्तकी शिक्षण जरी कमी झालेलं असलं तरी त्याचं माणूस म्हणून जे सुशिक्षित माणूस म्हणून जे शिक्षण झालेलं असतं ते पूर्ण असायचं. आणि तो भविष्यातसुद्धा कमी शिकलेला माणूससुद्धा सुशिक्षितांच्या दर्जात जाऊन बसायचा. आज ते होत नाही. का होत नाही ह्याचा विचार मुलं तर सोडाचो, पण पालक तर सुद्धा करत नाहीत. पण का करत नाहीत तर पालक मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करतात. त्यांचं असं मत असतं की माझ्या मुलांना मारायचं नाही टीचरनी, माझ्या मुलांना चिडायचं नाही, शूत करायचं नाही, काहीच त्याला म्हणायचं नाही. माझं मूल म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ, जगात पहिलं मूल झालं ते फक्त मलाच, अशी काहीशी त्यांची भावना असते. आणि असूही शकते आणि असतेच. ह्याचं कारण काय, आजकाल पालकांना एक मूल, एक किंवा दोन आणि पैसाही भरपूर, पावर्सही असतात. आईबाप दोघंही नोकरी करतात. त्यामुळे पालकांचं काय होतं, माझ्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावं पुस्तकी, पण शिक्षकांनी त्याला मारू नये. शाबास, प्रत्येक वेळेला शाबास म्हणावं, कौतुक करावं, पण चुकला तर त्याचे कान पिळू नयेत. पण यामुळे काय होतं, मुलं सुशिक्षित घडत नाहीत, फक्त शिक्षित घडतात. कारण मुलांना मार्क पडतात. जसे पालक सांगतात नाही 80% पडले पाहिजेत, 70% पडले पाहिजेत. मुलं अभ्यास करून 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 ट्युशन्स घेऊन 70-80% त्यांना मार्क पडतात. कशाला 95 पण पडतात. पण आयुष्याच्या शाळेत ती अक्षरशः शून्य असतात. कसं वागायचं, कसं चालायचं, समोरच्यांकडे व्यवहार आपला कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काहीही माहीत नसतात. माणूस म्हणून आपली काय इमेज आपण समाजासमोर ठेवतो ह्याचं त्यांना काहीही भान नसतं. कारण ती ठेवतच नाहीत. त्यांना त्या पालकांनी ही शिस्त कधी लावलेलीच नसते. त्यामुळे काय होतं माहिती आहे, मुलांचं पुढचं भविष्य अंधकारमय होत जातं. उदाहरणार्थ, पालक हे विसरतात की आता तुम्ही ह्या शाळेच्या प्रक्रियेत म्हणजे शिक्षण प्रक्रियेच्या वेळी तुम्ही काय करता, तर टीचर्सना दोष देत राहता की तुम्ही मारलं, मग त्यांची कंप्लेंट करता, मग मुख्याध्यापकांकडे कंप्लेंट करता किंवा आयोगाकडे कंप्लेंट करता. टीचर काय करतात, आमची कंप्लेंट करता, आमची सर्व्हिसवर गदा येते, चक मारत जाऊ दे, तुमच्या मुलांना आम्ही फक्त शिकवतो पुस्तकी ज्ञान बाबा आणि काय संस्कार वगैरे आम्ही काही देत नाही म्हणून सोडून देतात. ह्यात नुकसान कोणाचं होतं, पालकांचं होतं. कारण पालकांची मुलं चांगली घडत नाहीत. पालक ह्याच्यावर लक्ष देत नाहीत. ते फक्त माझ्या मुलाला काही म्हणू नये ह्याच्यावर लक्ष देतात. दुसरी गोष्ट महत्त्वाची होती, पालक प्रत्येक वेळेला त्यांना शाळेच्या प्रक्रियेत म्हणजे शिक्षण प्रक्रियेत असताना प्रोटेक्ट करत राहतात. पण शिक्षण संपलं आणि मुलं नोकरीला गेली, व्यावसायिकदृष्ट्या सबळ व्हायला गेली किंवा त्यांनी पुढे लग्न मुलं ह्या प्रवासाला गेली, प्रापंचिक प्रवासाला, तर तिथे ज्यावेळी त्यांना खट्टे टोपे येतात त्यावेळी त्यांच्या आयुष्याला वळण कोण देणार, तेव्हा त्यांच्या मागे कोण उभं राहतं, त्यांचे प्रसंग तुम्ही कसे पेलून धरू शकता, नाही. कारण एकदा नोकरीला एखादा माणूस गेला आणि तो जर असं म्हणाला मुलगा की माझ्या आईबाबांनी मला ओरडलं नाही, तू मला ओरडणारा कोण, तो म्हणणार चालतं हो, माझं काम झालं नाही तर तुला मी नोकरीला ठेवत नाही. झालं, बेरोजगारी आली. मग त्या मुलाने काय करायचं, व्यावसायिकदृष्ट्या स्वतःचा मालकी हक्काचा व्यवसाय उभारला आणि त्याच्यात तोटा झाला तर तो मानसिकरित्या तणावाखाली आला, डिप्रेशन एन्झायटी आली.
कारण त्याला संकट, त्रास, प्रसंग आणि आपण कसे त्रास घेऊन आयुष्य जगायला पाहिजे याच्यातलं काहीच कळेना. कारण तुम्ही ऑल टाईम त्याला प्रोटेक्ट केलं तर तो ह्या सगळ्यातून उभारी घेऊच शकणार नाही. तिसरं, आता समज एखाद्याचं लग्न झालं, बायको छळते किंवा मुलंसुद्धा आमच्या बाबतीत तुम्ही कर्तव्य पूर्ण केली नाही, कारण ह्यांच्याकडे पैशाचा तोटा आला किंवा ह्यांच्याकडे वेळेचा तोटा आला की मुलं बायको ही ओरडणारच. मग अशा वेळी मी सुखी नाही ह्याचं दुःख कवटाळूनसुद्धा डिप्रेशन, एन्झायटी माणसाला येऊ शकते. तो मानसिकरित्या खचून जाऊ शकतो. मग यासाठी कोण कारण? ह्या सगळ्यासाठी आणि त्या मुलांचं जे काही पुढे भविष्यात दुःख त्यांच्या वाट्याला येतं, मग त्याच्यानंतर ह्या सगळा ताणतणाव सहन न होता मग आत्महत्या करायची, जीवन संपवून घ्यायचं, जीवनाचा विनाश करून घ्यायचा स्वतःचा आणि त्या जीवनाचा. हे सगळं मुलं का करतात आणि याला कारण कोण? तर पालक. कारण पालक त्यांना पहिल्यापासून ओव्हर प्रोटेक्ट करतात. त्यांना संकट, एखादी चापटी जर टीचरने मारली तर ती कशी बसते, त्याच्यानंतर आपण ही बसू नये म्हणून आपण अभ्यास कसा करायचा ह्याचं शिक्षण देत नाही. हे उलट टीचरवरच अरेला कार्य करतात. हे करू नये. तुमच्या मुलांना जर आयुष्याच्या शाळेत तुम्हाला सबळ बनवायचं असेल, शिक्षण देऊन फक्त पुस्तकी शिक्षण नाही तर त्यांना आयुष्यात जगणं म्हणजे काय, भविष्य घडवणं म्हणजे काय आणि प्रसंगात ठामपणे उभं राहून स्वतःचं आयुष्य प्रज्वलित करणं म्हणजे काय, हे जर शिकवायचं असेल तर त्यांना फटके बसले पाहिजेत, ते खड्ड्यात पडले पाहिजेत. त्यांना खड्ड्यातून तुम्हाला उचलता येणार नाही, त्यांना खड्ड्यातून वर येता आलं पाहिजे. कारण आयुष्याचे असे काही खड्डे असतात जिथे आपण त्यांना ते पडले तर उचलू शकतो, पण त्यांना परत त्या धड पायावर चालवू शकत नाही. त्यांना ते स्वतःच चालावं लागतं. त्यामुळे पालकांनी हे लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीने त्याचा अवलंब करा. धन्यवाद.